नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आलेली जी महत्त्वाची बातमी आहे तर त्याची अपडेटेड माहिती देणारी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै 2024 मध्ये जी सुरू करण्यात आली होती, आतापर्यंत महिलांना जे आहे तर 8 हप्ते म्हणजे 8 महिन्याचे जे 1500 रुपये हा हप्ता जो आहे तर तो थेट खात्यामध्ये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जो आहे तो हस्तांतरित करण्यात आलेला आहे। परंतु याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आलेली जी माहिती आहे तर ती मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओला चालू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याची जी आहे तर ती घोषणा करण्यात आली होती। आणि या योजनेचा उद्देश जो होता तर तो होता महिलांना सक्षम आर्थिकदृष्ट्या पाठबळ देऊन सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। आतापर्यंत महिलांना जे आहे तर थेट बँक खात्यामध्ये त्यांचा लाभ मिळून त्यांना महिन्याला 1500 रुपये असे 8 हप्ते जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा जो आहे तर लाभ घेतलेला आहे। महाराष्ट्र राज्याच्या ज्या विधानसभा निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या जस्ट काही महिने आधीची योजना जी आहे तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात आली आणि या योजनेचा जो आहे तर महायुती सरकारला जो आहे तर तो मोठा फायदा झाला होता। निवडणूक काळामध्ये महिलांनी भरघोस मतदान जे आहे तर ते या सरकारला जे आहे तर ते देण्यात आलं होतं आणि त्यामुळे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये बसण्यासाठी जे आहे तर ते या मतदानातून पात्र ठरलं होतं। तर त्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर जे आहे तर आता संकट आलं असं म्हणायला काही हरकत नाही। परंतु आता या सरकारने सांगितले की ज्या घरातील महिलांच्या म्हणजे ज्या घरामधल्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या घरामध्ये 4 चाकी वाहन असणाऱ्या किंवा ज्यांच्या घरामधून ITR भरला जातो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे तर त्या घरातील महिला ज्या आहेत ते या योजनेसाठी लाभार्थी नसतील। त्याच्यासोबतच निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असो किंवा नमो शेतकरी योजना जी आहे केंद्र सरकारची जी महिन्याला 1000 रुपये देते तर त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र नसणार आहेत। तर त्या महिलांना जे आहेत ते आपले अर्ज जे आहेत तर ते मागे घेण्यासाठी सरकारने वेळ मुदत देण्यात आलेली आहे आणि आता अर्जाची छाननी करून जे आहेत त्या अपात्र महिला ज्या आहेत त्या वगळण्यात येणार आहेत। परंतु आतापर्यंत स्वतःहून महिलांनी 5 लाखापेक्षा जास्त महिलांनी जे आहे तर ते आपले अर्ज जे आहेत ते मागे घेतलेले आहेत। आतापर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे तर ती 5 लाखापर्यंतची आहे। स्वतःहून मागे घेतलेल्या अर्जांची संख्या जी आहे तर ते 5 लाखापर्यंत आहे। परंतु ज्या 2 योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला ज्या आहेत तर त्यांना यामधनं वगळण्यात येणार आहे। एकाच योजनेचा जो आहे तर तो त्यांना लाभ घेता येणार आहे। यासोबतच ज्या महिला आपला अर्ज मागे घेणार नाहीये तर असं आढळून आल्यास त्यांना दंडही आकारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये जो येणारा हप्ता असेल तर तो 2100 रुपयाचा असणार आहे असंही सांगण्यात आलेलं आहे। आणि मोठी तरतूद जी आहे तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ठेवण्यात आलेली आहे। तर त्याच्या संदर्भातली जर अपडेटेड माहिती काही आलीच तर ती आपण नक्कीच घेऊन येऊ। परंतु आतापर्यंतची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी होती। तर तुमच्या घरातील अशा महिला या योजनेचा लाभ घेत आहेत का ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही सजेशन असतील कमेंट असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।